आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी इथून 36 वर्ष सेवेमध्ये असलेले माननीय ज्ञानेश्वर तुकाराम कपिले यांचा 30 एप्रिल रोजी राहुरी महाविद्यालय या ठिकाणी सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी माननीय हर्षदादा तनपुरे पाटील हे होते। तर प्रमुख पाहुणे प्रेरणा पतसंस्थेचे सर्व माननीय सुरेश शेट वाबळे पाटील, कारखान्याचे संचालक अशोकराव उरे, ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट रावसाहेब पाटील करपे, माजी संचालक सुरेश पाटील करपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ दळवी, प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वेताळ मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र गोसावी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मंजाबापू उरे तसेच महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य सूर्यकांत गडकरी, माजी ज्येष्ठ प्राध्यापक बाळासाहेब मगर तसेच क्रीडा संचालक पंडितराव धुमाळ, ज्येष्ठ वरिष्ठ लिपिक शंकरराव शेटे तसेच कार्यालय अधीक्षक विठ्ठल लांबे, माजी प्राध्यापक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक या ठिकाणी उपस्थित होते। श्री ज्ञानेश्वर कपिले यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला तुकाराम कपिले वय 81 वर्ष यांची उपस्थिती सर्वांनाच प्रेरित करून गेली। या प्रसंगी श्री कपिले यांचे सर्व कुटुंबीय आणि आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। सेवापूर्ती निमित्तानं श्री ज्ञानेश्वर कपिले यांनी कमवा आणि शिका या योजनेमधील गरजू विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये प्रवेश फी, परीक्षा फी, कपडे आदींसाठी दिले आहेत। सत्कारासाठी हार, पुष्पगुच्छ, बुके कोणीही आणू नये असं आवाहन करण्यात आलं होतं। त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 10,000 रुपये किमतीचे वही, पेन, शालेय साहित्य जमा झालंय। त्याचं वितरण गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे। या प्रसंगी सूत्रसंचालन ग्रंथपाल संदीप मगर यांनी केलं। त्यांना देशमुख मॅडम यांचं सहकार्य लाभलंय। अतिशय भावनिक आहे। आज आपल्या महाविद्यालयाच्या कार्यालयातून अत्यंत कर्तव्यदक्ष, तत्पर, प्रेमळ, अभ्यासू, मनमिळावू असं व्यक्तिमत्व डॉक्टर ज्ञानेश्वर कपिले हे आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत। कपिले सरांचा प्रवास, कामावर असलेली त्यांची निष्ठा, कामाप्रती असलेली त्यांची तत्परता हे सर्व कौतुकास्पद आहे। कपिलेंनी फक्त कामच केलं नाही तर नवीन पिढी त्यांनी घडवली, नवीन लोकांना मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यांचे विशेष गुण सांगायचे असतील तर कामामध्ये जर कुठली अडचण आली तर ती अतिशय पटकन कशी निस्तरता येईल आणि आपण दुसऱ्यांना काही अडचण आली तर आपण तिथे कसं पटकन जाऊन ती अडचण दूर करू, हा विचार नेहमी त्यांच्या मनामध्ये असायचा आणि म्हणूनच त्यांनी
इलिजिबिलिटी असेल, दाखले असेल, जात पडताळणी असेल किंवा बोनाफाईड असेल. संचलन करत होतो. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं, इकडे या म्हणे. मला खरं सांगा तुम्ही कुठले आहात? म्हटलं मी श्रीरामपूर तालुक्यातला आहे. खोटं बोलू नका म्हणे. का बरं? कारण मी शब्दाच्या धारेवरून ओळखतो म्हणे, तुम्ही कोल्हापूरचे आहात की नाही? म्हटलं हो बरोबर आहे. तर या अशा सर्व सुज्ञ माणसांच्या हाताखाली आपण तयार होतो आहोत, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, ज्ञानेश्वर कपिले ज्यांना लोक आदराने डॉक्टर म्हणतात, हे फार कमी लोकांना भाग्य मिळतं की कुठल्याही प्रकारची डिग्री नसताना स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणं हे सोपं नाही आहे. आणि मला संभ्रम या प्रकाराचा आहे की ते माझे विद्यार्थी पण आहेत आणि ते माझे गुरु पण आहेत. कारण ज्यावेळी महाविद्यालयामध्ये कम्प्युटर, संगणक याबद्दल फारशी जाणीव लोकांच्या मध्ये नव्हती, त्यावेळेस डॉस ऑपरेटिंग सिस्टीम पासून ज्यांनी आपलं काम सुरू केलं ते कपिले यांनी आम्हाला फक्त फोनवरून कम्प्युटर शिकवला आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की फक्त फोन केला, आता मी काय करू ते सांगायचे, असं असं करा. तर ही जी काही क्षमता आहे ही काही साधी क्षमता नाही आहे. तर ते स्वतःही याच्यामध्ये अतिशय निष्णात आहेत आणि त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ते ज्ञान दिलेलं आहे. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आज लोकांनी भरभरून त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. कारण एक तर सेवानिवृत्त होताना म्हणायला सेवानिवृत्त त्याला मान देऊन ते इथे उपस्थित राहिले, तर तो थोडासा जीवन प्रवास माझा गुणगौरव केला. त्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो. 1990 ते 2026 या 36 वर्षाच्या कालखंडात बरीच स्थित्यांतरं झाली. आता ही स्थित्यांतरं आपल्याला सुरुवातीला ॲडव्होकेट रावसाहेब पाटील करपे यांनी अगदी स्पष्ट शब्दात तुम्हाला तुमच्यापुढं मांडली. ते पण त्या गोष्टीचा साक्षीदार आहेत आणि योगायोगाने त्यांना त्यांचं मन मोकळं करण्याची आज संधी मिळाली. आपल्यापैकी त्यांना ज्याशी परिचित असलेले जुन्या आमच्या पूर्वीचे जे सदस्य आहेत, आपले जे सेवेकरी सर्व सहकारी मित्र आहेत, त्यांना त्याची कल्पना असेल की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष हे जे राहुरी कारखान्याचे अध्यक्ष असतील तेच असतील. हा मोठा निर्णय त्यावेळेस झाला होता आणि त्याचा फायदा निश्चितच सर्व महाविद्यालय, सर्व शाळा, सर्व संस्थांना त्याचा झालेला आहे. राहुरी कारखाना हे जे नाव होतं तर ते डॉक्टर बाबुराव बापूजी सहकारी साखर कारखाना याचं स्थित्यंतर आपण पाहिलं. म्हणजे जे आता जुने आहेत, म्हणजे जे आता सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना त्याची कल्पना आहे आणि आपल्यापैकी पण बहुतांश लोकांना त्याची कल्पना आहे की राहुरी कारखान्याचं नामांतर हे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना संचलित. आता मात्र श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय असंच होतं. सुरुवातीला आपलं कला आणि वाणिज्य महाविद्यालय असं होतं. त्यानंतर कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय असं रूपांतर झालं आणि आज आपण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात रूपांतर केल्यानंतर, कारण की शास्त्राचं पण विज्ञानमध्ये रूपांतर झालं, त्यानंतर लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अशा पद्धतीचं नामांतर हे आपण आज स्थित्यांतरामध्ये पाहत आहोत. माझ्या 36 वर्षाच्या कालावधीमध्ये या नामांतरासह झालेले बदल, प्रगती आणि सुधारणा या माझ्याबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलेल्या आहेत. 1990 पासून संस्थेचे अध्यक्ष, म्हणजे ते आता 90 पासून, म्हणजे तुम्हाला सांगितलं का 88लाच हा ठराव पास झाला की जे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असतील ते राहुरी, म्हणजे आपल्या जे कारखान्याचे अध्यक्ष तेच असतील. तर 1990 पासून संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, विश्वस्त व पदाधिकारी यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो. आज आपण या ठिकाणी कपिले सरांचा सेवापूर्ती समारंभ साजरा करत आहोत. कपिले सरांची सेवा या महाविद्यालयामध्ये 36 वर्ष पूर्ण झालेली आहे. सरांच्या जीवनपटावर त्या ठिकाणी सर्व बऱ्याचशा वक्त्यांनी त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. सरांचं महाविद्यालयातलं जे काय टेन्युअर 36 वर्षाचा आहे तो अतिशय प्रदीर्घ असा टेन्युअर सरांचा गेलेला आहे आणि या टेन्युअरमध्ये सरांनी अगदी लॅब अटेंडंटपासून
तर आता ज्युनियर क्लर्क यापर्यंत सर्व टप्प्यावर कामं केलेली आहेत. मी म्हणेल की या टप्प्यामध्ये काम करत असताना सरांनी फक्त तेवढंच काम न करता त्याच्या पलीकडे जाऊन सरांनी आत्ताच सांगितलं मला डॉक्टर का म्हणतात. तर लक्षात घ्या, एक नॉन टीचिंगमध्ये काम करत असताना एका प्राध्यापकाला PhDच्या कामासाठी मदत करणे म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं किती उदात्त हेतू त्यामध्ये होता की माझ्यामुळे छोटासा का होईना मला जो काय त्या ठिकाणी सहकार्य करण्याची जी संधी मिळाली ती मी करेल आणि सरांचं त्या ठिकाणी हे संशोधनाचं काम पूर्ण होईल. त्यांनी संगणक शास्त्रामध्ये त्या ठिकाणी विशेष लक्ष घातलं. म्हणजे आज लक्षात घे की आपण जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याला म्हटलं की असं असं काम कॉम्प्युटरवर करायचंय, मला कॉम्प्युटरचं काय येत नाही, बऱ्याच वेळा असं त्या ठिकाणी ऐकायला मिळतं. पण ज्यावेळेस कॉम्प्युटर ही संकल्पनाच नवीन होती त्या काळामध्ये कपिल सरांनी त्याच्यामध्ये अतिशय मन घालून स्वतः ते आत्मसात केलं आणि महाविद्यालयातल्या इतर सेवकांना इतर सहकाऱ्यांना त्याचा कसा लाभ होईल हे त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे याबद्दल त्या ठिकाणी कपिले सरांचा महाविद्यालयामध्ये कामाप्रती आणि स्वतःची जी त्या ठिकाणी दुसऱ्याला सेवा देण्याची जी उर्मी आहे ती मला वाटतं याबद्दल शेवटी भाषण करा. आपल्या सर्वांच्या भावना, चेहऱ्यावरचे हावभाव आणि बाहेर तयार होत असलेलं जेवण याचा सर्वांचा विचार करून माझं भाषण थोडक्यात संपवतो. सर्व शिक्षकांनी असेल किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल फार चांगल्या गोष्टी सांगितल्या. पण मॅनेजमेंटचा एक भाग म्हणून मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची. आम्हाला येऊन जवळजवळ वर्ष झालं. व्यक्तिगत स्वरूपात किंवा त्यांच्या कामास्वरूपात एक वर्षात आम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल एकही तक्रार आलेली नाही किंवा एकही व्यक्ती अजून माझ्यापर्यंत तरी आला नाही की त्यांनी माझं काम अडवलंय आणि कुठंतरी माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांचा अडथळा आहे असं कुठेही मला एकही व्यक्ती या स्टाफमध्ये सापडला नाही. हीच खरी आपल्याला आपल्या कामाची पावती आहे. 36 वर्षाच्या काळात त्यांनी अनेक मॅनेजमेंट बघितले असतील, सत्ता परिवर्तन बघितलं असेल, पण सत्तेत आलेल्या कुठल्याही माणसाच्या हिशोबाने त्यांचं काम झालं नाही. जे काम महाविद्यालयाच्या हिताचं आहे त्या दृष्टीनंच हे काम झालंय. त्यामुळं कुठंतरी आज एवढे चांगले शब्द किंवा एवढे चांगले अनुभव आपल्याला आज ऐकायला मिळतात. हाताने लिहिलेल्या फॉर्मपासून ते सॉफ्टवेअरमध्ये प्रिंट काढणाऱ्या फॉर्मपर्यंत एवढा मोठा काळ काढणारे बहुतेक आता फार क्वचित लोक या ठिकाणी सापडतील. त्यातले एक कपिले सर आहेत की सर्व काळ जेव्हा हाताने लिहून म्हणजे खूप लोकांमध्ये जाऊन ते फॉर्म गोळा करणं किंवा एखाद्याची सही घेणं या अवघड कामापासून एका क्लिकवरती काम करण्यापर्यंतचं काम त्यांनी आपल्या महाविद्यालयात केलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. त्यांच्या आई या ठिकाणी आहेत. मी मगाचपासून कार्यक्रमात आल्यापासून बघतोय एक अत्यंत भावनिक क्षण त्यांच्या आईसाठी असेल, त्यांच्या पत्नीसाठी असेल. जशी जशी लोक जीवाभावाची लोक अनुभव सांगतायत त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पण आपणही सुदैवी आहात की आज आपली आई आपल्याला जन्मल्यापासून ते रिटायर होईपर्यंत आपलं काम बघतंय. त्याबद्दल आपण परमेश्वराचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. माझ्या आधी गडकरी सरांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीने त्यांना किती साथ दिली आहे, किती वेळोवेळी त्या त्यांच्यावर उभं राहिल्या आणि एक मोलाचा भांडण करायचाही सल्ला सरांनी त्यांना दिलाय. त्याबद्दल सर आपलंही आभार. जेवढे प्राचार्य असतात किंवा कार्यालयीन काम करणारी माणसं असतात या लोकांना सुट्ट्या मिळत नाही. जशी आता शिक्षकांना काही दिवसात सुट्टी लागेल तशी या लोकांना कधीही सुट्टी मिळत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आम्हाला सुट्टी मिळणार आहे तर आम्ही 4दा आमच्या यात्रेला जाणार आहोत. सर आपली यात्रा सुखकर हो हीच या निमित्ताने प्रार्थना करतो. जेवढ्या गोष्टी आपल्याकडनं राहिल्या असतील त्या सर्व आपण पूर्ण कराल एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. मध्ये कोणीतरी सांगितलं की आता पेन्शनचंही काम सुरू होणार आहे किंवा पेन्शनचं काम आपलं झालेलं आहे. असं मला माहीत नाही तिथं काय, ते तुम्हाला जास्ती माहीत असेल. पेन्शनचं काम सुरू आहे. आता मॅडमसाठी एक गोष्ट आहे, पहिले माणूस अर्धा वेळ होता आणि पगार पूर्ण होता. आता माणूस पूर्ण वेळ आहे आणि बहुतेक पगार अर्धा असा. सर आता
मगाशी आपले मेवणे पण या ठिकाणी बोलत होते की घरात आपल्याला फार वेळ द्यायला मिळणार आहे. आपलं घर कसं आहे ते बघा असं. पण माझा अनुभव मला माहिती आहे की माझ्या घरात आता ते स्वयंपाकघरात वगैरे मी फार जात नाही, तेव्हा तिथल्या बारीक गोष्टी मला काहीच माहीत नाही. तशा फारशा मला माझ्या घरातल्या गोष्टी माहीत नाहीत. पण त्या कोविडच्या काळात मात्र माझ्या घरातल्यांनी मला पूर्ण घर दाखवलं होतं की तसं काहीतरी तुमच्या बाबतीत आता होईल. 4 धाम झाल्यानंतर हा घरातला सगळ्यात मोठा जो धाम आहे तो आपण फिरणार आहात. ते पण असं गमतीचा भाग, तेवढंच आपल्या कुटुंबावर आपण सर्व या ठिकाणी वेळ घालवाल. आपण आयुर्वेदिक प्रोडक्टमध्ये पण कामकाज सुरू केलेलं आहे. त्याचा एक व्यवसाय आपण सर्वांनी सुरू केला, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. आपली भेट माझ्यामध्ये महिला दिनाच्या वेळेस स्टॉलवरती झाली होती, तर सरांना बघून तिथं मला आश्चर्य वाटलं, कारण मला फार कल्पना नव्हती की सर त्या क्षेत्रात पण काम करतात. एकदम क्लरिकल म्हणजे काय म्हणतात रजिस्टर वगैरे भरणारा माणूस एकदम आयुर्वेदिक क्षेत्रात जातो. खरं तर जे आयुर्वेदिक क्षेत्र महेश दाने, सी 24 तास, राहुरी.